तुमच्या कोणत्याही भुकेच्या वेळी खाता येईल असा हेल्दी पर्याय म्हणजे लाडू. पूर्वी सणासुदीला लाडू बनवण्याची पद्धत होती, पण आता मात्र आपण वर्षभर वेगवेगळे लाडू करत असतो. डब्यात नेण्यासाठी, मधल्या वेळेच्या भुकेसाठी, अरबट-चरबट खाण्यावर मात करण्यासाठी आपण लाडूचे सेवन हल्ली सर्रास करतो. आपल्याकडे कित्येक प्रकारचे लाडू बनवले जातात. गव्हाचे लाडू, मेथीचे लाडू किंवा रवा लाडू. इतक्यावरच लाडूच्या रेसिपी थांबत नाहीत, तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू बनवू शकता. आज आपण अशीच पौष्टिक लाडूची रेसिपी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये साखरही नाही आणि गुळही नाही. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते. हे पहा, हे आपलं लाडू बनवण्याचं साहित्य आहे. इथे मी अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आहे. तुम्ही खारीक वाळून त्याची पावडर केली तरी चालणार आहे. हे मी खजूर घेतलेले आहेत. हेही वजनाने अर्धा किलो आहेत. हे मी सीडलेस खजूर घेतलेले आहेत. अर्धा किलो खजूर आहेत. इथे अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. तुम्ही खोबरा किस किंवा खोबरं आपल्याला वाटून घेतलं तरी चालणार आहे. त्यासाठी 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी अक्रोड आहेत. 1 वाटी मखाणा, 1 वाटी बदाम, पाव वाटी काजू. काजू जर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर नाही वापरले तरी चालणार आहेत. आणि पाव वाटी मी घेतली आहे गोडांबी. गोडांबी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. तर हे सर्व साहित्य वापरून आपण आपले पौष्टिक लाडू तयार करणार आहोत. लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण जिन्नस भाजून घेणार आहोत. यासाठी आपण जाड तळाची कढई आपण तापायला ठेवली आहे. त्यामध्ये प्रथम मी 2 चमचे तूप, आपलं जे साजूक तूप आहे ते घालून घेणार आहे. आणि त्यामध्ये एक एक जिन्नस सर्व त्या तुपामध्ये छान परतून घेणार आहे. रोस्टिंगपेक्षा तुपामध्ये जर आपण हे जिन्नस परतले तर त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान अजून वाढतो. तर अशा प्रकारे हे काजू प्रथम टाकलेले आहेत. हे बघा, अशा ब्राऊन रंगावर आल्यानंतर आपल्याला हे काजू काढून घ्यायचे आहेत. काजू भाजून झाल्यानंतर आता आपण त्याच तुपामध्ये बदामही छान तुपावर भाजून घेणार आहोत. छान त्याला गोल्डन सोनेरी चॉकलेटी असा रंग येतपर्यंत आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले बदामही भाजून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. यानंतर त्याच तुपामध्ये आपण गोडांबी आणि अक्रोड हे सर्व तुपामध्ये भाजून घेणार आहोत. भाजल्यामुळे त्याचे जे पोषण मूल्य आहे ते खूप छान वाढते. गोडांबी, अक्रोड, बदाम, काजू हे कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न यांनी समृद्ध असलेले नट्स आहेत, जे आपल्या लाडूचा पौष्टिकपणा अजूनच वाढवतात. गोडांबी आणि अक्रोड व्यवस्थित तुपावर छान भाजून झालेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत. मखाणे हे सुद्धा प्रोटीन, फायबरनी युक्त असतात. मखाण्यांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, आयर्न याची प्रॉपर्टी भरपूर प्रमाणामध्ये असते आणि आपल्या हाडांसाठी मखाणा हा खूप चांगला, आपल्याला सांध्यांना बळकटी देणारा असा हा मखाणा आहे. मखाणा म्हणजे काय, तर कमळाचं बीज. तर अशा पद्धतीने आपल्याला तुपावर हा मखाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मखाणा आधी थोडेसे लूज असतात, पण जसं जसं आपण त्याला भाजू तसं ते छान क्रिस्पी होत जातात. हे बघा, आता हातावर मी दाखवते, हे व्यवस्थित तुटतंय आणि ह्याचा छान भुगा होतोय. म्हणजे आपले मखाणे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. थोडे थंड झाल्यानंतर ते अजून क्रिस्पी होणार आहेत. तर आता मी मखाणा काढून घेते. त्यानंतर आपण कढईमध्ये आपलं जे डेसिकेटेड कोकोनट आहे, खोबरं आहे, तेही आपण भाजून घेणार आहोत. म्हणजे ते लाडूमध्ये खराब होत नाही आणि त्या जे खोबरं आहे त्याला खवट वास येत नाही. तर म्हणून थोड्याशा तुपावर आपल्याला थोडासा या खोबऱ्याचा रंग सोनेरी होतपर्यंत या खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथे आपलं जे रेग्युलर खोबरं असतं ते सुद्धा तुम्ही इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. हे पहा, आपल्या इथं खोबरंही व्यवस्थित छान भाजून झालेलं आहे. थोडासा त्याचा रंगही बदललेला आहे. आता आपण हे काढून घेतोय. याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा 4 ते 5 चमचे
साजूक तूप घ्यायचं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला आपले जे खजूर आहेत ते खजूर आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आपल्याला लाडू बांधण्यासाठी तुपाची आवश्यकता असते, कारण तुपामुळेच लाडूला बाइंडिंग येते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराला स्निग्धतेची गरज असते. त्यामुळे ह्या थंडीच्या दिवसामुळे तूप आपल्या शरीरात जाणं खूप महत्त्वाचं असतं. तर अशा या तुपामध्ये आपल्याला आपले हे खजूर छान मऊ होतपर्यंत परतून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे सर्व बाजूनी परतून परतून आपल्याला हे खजूर तुपावर असे एकसारखे कोट करून घ्यायचे आहेत. हे बघा, 5 मिनटं व्यवस्थित तुपावर परतल्यामुळे याला असं मऊपणा आलेला आहे, जो आपल्या लाडूला बाइंडिंग करण्यासाठी म्हणजेच बांधून ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आपले खजूर छान परतून झाल्यानंतर आपण ह्याच कढईमध्ये राहिलेले सर्व तूप घालून त्यामध्ये आपली जी खारीक पावडर आहे ती खारीक पावडरही आपण तुपावर छान भाजून घेणार आहोत. आपल्याला जी खारीक पावडर आहे ती गरम होतपर्यंत फक्त भाजायची आहे, परतून घ्यायची नाही, नाहीतर ती पावडर कडक होते. त्यामुळे जस्ट तुपावर आपल्याला ही पावडर गरम होतपर्यंत फक्त भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुपावर आपल्याला ही खारीक पावडर छान तूप व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने एकसारखं हलवत हलवत अशा पद्धतीने आपल्याला ही पावडर आपण भाजून घेतोय. तुपामध्ये ही पावडर भाजल्यामुळे प्रत्येक कणामध्ये तूप उतरल्यामुळे लाडूला जो स्वाद येणार आहे तुपाचा तो खरंच खूप छान लागतो. तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू नक्की करून बघा. अगदी झटपट होतात. 1 तासामध्ये पूर्ण लाडू आपले हे तयार होतात. हिवाळा हा ऊर्जेची साठवणूक करण्यासाठी, ऊर्जेचा संचय करण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो. हिवाळ्या ऋतूमध्ये तापमान कमी झाल्याने थंडी पडलेली असते. यामुळे आपली त्वचा देखील कोरडी पडायला लागते. त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी आपण अशा स्निग्ध पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच आपण आज स्निग्ध पदार्थांनी युक्त असे हे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. हे पहा, इथे आपले सर्व जिन्नस भाजून आता तयार आहेत. आपले खजूर, खारीक पावडर, खोबरं आणि हे सगळे नट्स आहेत ते आपण भाजून घेतलेले आहेत. तर आपण आता हे जे मखाणे आहे, काजू, बदाम, अक्रोड आणि गोडांबी आहे ते आधी मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये आपल्याला याची पूड करून घ्यायची आहे की जी आपल्या लाडूमध्ये व्यवस्थित छान मिक्स होईल. जास्त जाड ठेवायचं नाही आहे. आपण जेव्हा खारीक पावडर घालणार नसतो तेव्हा थोडंसं जाड राहिलं तरी चालतं. हे बघा, मिक्सरमध्ये वाटून अशा प्रकारे आपण याची भरड करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला एक एक जिन्नस घालून आधी हाताने सर्व हे जे आपले खजूर, खारीक पावडर, खोबरं आहे ते या पावडरमध्ये छान मळून घ्यायचं आहे. हे पहा, सर्व अशा प्रकारे टाकून हाताने याला छान मिक्स करायचं आहे आणि पावडरमध्ये हे मळून घ्यायचं आहे. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये खारीक पावडर घालून अशा पद्धतीने हाताने आधी हे सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत. हे तुम्ही मिक्सरमध्ये व्यवस्थित एकदा मळून घेतल्यानंतर थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये हे आपण एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे याला जास्त जोर लावून मळायचीही गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने सर्व आपले जे खजूर आहेत ते मोडून आणि लागेल तसं ह्याच्यामध्ये आपल्याला तूप मिक्स करायचं आहे. यामध्ये वरून थोडं अजून मी तूप टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्याला लाडू छान वळता येतील. हे बघा, आता मिक्स झाल्यानंतर मी हे थोडं थोडं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये वाटल्यानंतर आपले सर्व जिन्नस एकजीव झालेले आहेत आणि छान याचा गोळा होतोय. म्हणजे हे लाडू बांधायला व्यवस्थित हे मिश्रण तयार आहेत. तर चला मग आपण याचे लाडू बांधून घेऊयात. अशा पद्धतीने हातावर दोन्ही हातांचा जोर देत देत आपल्याला आपले लाडू वळून घ्यायचे आहेत. आपण याचे सर्व आता लाडू वळून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे आपण आता लाडू करतोय.
हे बघा आपले सर्व लाडू इथे तयार आहेत. साखर गूळ काहीही न वापरता, कशाचाही पाक न वापरता पौष्टिक असे डाएट लाडू म्हटलं तरी चालेल आणि हिवाळ्यासाठी उपयुक्त पौष्टिक असे लाडू तयार आहेत. तुम्ही सर्वांनी खाऊ शकता, आपल्या मुलांनाही देऊ शकता. सकाळी ब्रेकफास्टसाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे म्हणजे हे पौष्टिक लाडू. 2 लाडू आणि 1 ग्लास दूध जर तुम्ही ॲज अ ब्रेकफास्ट जर घेतलं तर तुमची जी दिवसभराची जी प्रोटीनची वगैरे नीड आहे ती सर्व यातून पूर्ण होणार आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही आपले हे पौष्टिक लाडू करा आणि या थंडीमध्ये छान प्रोटीन पावडर टाकून 1 ग्लास दूध आणि हे 2 लाडू जर खाल्ले तर तुमचे अगदी भरपेट आणि पोटभरीचा नाश्ता तयार होईल. या दुधामध्ये जी प्रोटीन पावडर टाकलेली आहे तीही होममेड आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेही तुम्ही नक्कीच पाहू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.